मान्यवरांची हस्ते होत आहे। नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात विश्वनीय श्री शिवानंद अध्यक्ष माननीय श्रीमती दलजीत कौर जज, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय नांदेड। तेरे देख तेरा मुंह काला हो गया, आशीर्वाद त्यांची खुशी म्हणजेच प्रत्येक घरातलं समाधान सोडून ती जात आहे। आपण जर आपली जबाबदारी आपल्या जबाबदारीचं भान ठेवलं तर हे जे आपली सेकंड इनिंग आहे ते सुकर होईल, सुसह्य होईल। कुठेही आपल्यावर काहीतरी अन्याय अत्याचार होत आहे असं वाटणार नाही। हे झाली शहरी भागाची गोष्ट। पण ती बाब आहे, आपण आत्मचिंतन करायला पाहिजे। जेव्हा आपण भौतिक संपत्ती ज्यालाच आपण प्राधान्य दिलेलं आहे, माझी मुलंच माझी संपत्ती आहे, तसं आपण कधीही पाहिलं नाही। त्यासाठी वेळ नाही। जेव्हा एकत्र पद्धती आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे, संध्याकाळचं एक वेळचं जेवण तरी आपण आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या अनुभव आणि ज्यांनी पूर्ण आयुष्य या सगळ्या क्षेत्रात घालवले अशा लोकांची सुद्धा आपल्याला नेहमी मदत पाहिजे असते। मेंटरिंग रोल आपल्याला नेहमी ज्येष्ठ नागरिकांकडनं अपेक्षित असतो। त्या अनुषंगाने मला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जर सोबत असेल तिथून पुढे अजून जास्त प्रशासनाच्या स्तरावरती आपण ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी किंवा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक काम करावं। आपल्या अनेक मागण्या आहेत शासन स्तरावरच्या आहेत, त्याबाबत वेगळी निवेदनं येतात, ती सुद्धा आपण वेळोवेळी पोहोचवलेली आहे। त्या अनुषंगाने मला वाटतं आता महामंडळाची सुद्धा स्थापना झालेली आहे, तर हळूहळू गोष्टी होत आहेत। परंतु मात्र अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण जिल्हा स्तरावरही करू शकतो। जसं विरंगुळा केंद्राची एक मागणी होती, आपण जेवढं शक्य होतं त्याच्यामध्ये एक मदत केली। अजूनही भविष्यात निश्चितपणे आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत। मात्र आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि स्नेह असाच असावा अशी मी सगळ्या गोष्टी या अनुभव आता येत आहेत। वृद्धाश्रमाचा विषय असतो नेहमी गंभीर असं म्हटलं की वृद्धाश्रम चांगले आहेत की वाईट आहेत, परंतु वृद्धाश्रमात जाण्याची वेळ पडू नये ही आपल्याला इथून पुढे समाजामध्ये तशा प्रकारची जडणघडण करणं आवश्यक आहे। तर या अनुषंगाने असतील आरोग्यासाठी ते प्रयत्न करतील। त्याचप्रमाणे वयोश्री योजनेमध्ये चष्मा काठी अशा ज्या अनुषंगिक गोष्टी लागतात त्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद सुद्धा चांगल्या प्रकारे झालेला खूप चांगला फायदा होतो दोन्ही बाजूंना होतो। कारण शेवटी एक मूल्य म्हणून आपल्या समाजात आलं पाहिजे। फक्त कायद्याचा बडगा उभारून नाही केलं तर हे होईल असं सांगून करण्याऐवजी आपण जर हे ऑर्गॅनिकली त्याला जर असं ग्रो केलं की समाजामध्येच जडणघडण होत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी कशी आपली भावना असावी, तर मला वाटतं की मग हा कायदा जो आहे हा वापरण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही। आणि तेच खरं तर आपल्याला आता पॉलिसीतून पुढे अपेक्षित आहे। त्यासाठी समाजात एक फार मोठं मंथन होणं अपेक्षित आहे की खरंच आपण जे तिकडे म्हणतो की भारत आपला युवा समाज आहे, परंतु आज खरी परिस्थिती जर बघितली तर भारतातलीच काही राज्य आता हळूहळू एजिंगकडे वळायला लागले आहेत। शिक्षणाची लोकसंख्या ही जास्त होत आहे आणि भारतातही ते होणार आहे। कारण तो जसा जसा देशाचा विकास होतो तसं तशा या गोष्टी होत असतात, ते स्वाभाविक आहे। आणि गेल्या काळामध्ये आपण जे बर्थ कंट्रोल आणि इतर गोष्टी केल्या त्या अनुषंगाने आता आपला जो फर्टिलिटी रेट आहे, जन्मदर आहे, तो सुद्धा स्टॅबिलाइज झालेला आहे। त्यामुळे आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढणारच आहे। त्यामुळे ते गृहीत धरून आपल्याला आता दोन्ही गोष्टी कराव्या लागतील। एकतर सामाजिक स्तरावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारे सद्भावना निर्माण करावी लागेल आणि दुसरीकडे कायदेशीर किंवा प्रशासनाची जबाबदारी आहे ती सुद्धा तेवढाच निर्भीडपणे पार पाडावी लागेल। मी डॉक्टर हंसराज वैद्य, फिस्कॉम उत्तर मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आजचा जो कार्यक्रम शिवानंद निमगिरे साहेबांनी अरेंज केला, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय कलेक्टर साहेब, सर्वांचे लाडके, तसेच जज मॅडम ह्या अध्यक्ष राहिल्या। अनेक आपले नांदेडमधले सगळे अधिकारी हजर राहिले आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आणि आम्हाला खरं म्हणजे हा कार्यक्रम अगदी आगळा वेगळा वाटला। आज त्यांनी शुभेच्छा दिल्या आम्हाला सगळ्यांना। आपल्याला कार्यान्वित ज्या काही हे आहेत योजना आहेत त्या सांगितल्या, त्या योजना खूप चांगल्या आहेत। या सध्याच्या सरकारकडनं लाडक्या शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री यांच्याकडनं आम्ही अशी अपेक्षा करतो आजच्या दिनानिमित्त की त्यांनी लाडके मायबाप योजना आणावी आणि त्या अंतर्गत त्यांनी 3,500 रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना जिथे अत्यंत गरज आहे त्यांना दिल्या तर खूप मोठं एक जगातलं वेगळं उदाहरण
त्यांच्या काळात होईल असं वाटतं. एवढंच सांगतो, विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक. नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून आज खूप मोठ्या उत्साहामध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत आहोत. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने मी सर्व ज्येष्ठांना आवाहन करू इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील, त्या समस्या आपण जर आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आपण त्याचं निराकरण करू आणि त्याच्यात मार्ग काढू आणि योग्य ते सल्ला देऊ आणि आपलं जीवन एक सुखकर, समाधानी, आनंदी जगावं या उद्देशाने आमच्या कार्यालयाकडून आम्ही प्रयत्न करूया. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अभिजित राऊत साहेब यांनीही या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच सन्माननीय दलजीत कौर मॅडम जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या भाषणातून सर्वांना व्यवस्थित एकदम छान मार्गदर्शन केलेलं आहे. या ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एकही ज्येष्ठ नागरिक आपल्या जिल्ह्यातला या योजनेपासून, शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ आणि त्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवादही व्यक्त करतो.